तुम्ही लग्न स्वतःच्या भल्यासाठी आणि स्वतःच्या गरजांसाठी केले होते. समोरच्यावर उपकार किंवा कोणताही त्याग केलेला नव्हता. जर ही कृतज्ञता मनात असेल तर तुम्ही आनंदाने जगाल. माझ्या प्रिय साधकांनो, आज आपण आपल्या दैनंदिन जीवनातील एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत ज्याचा सामना प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर करत असतो. अनेकदा साधक मला विचारतात, महाराज, आज प्रत्येक माणूस दबाव, मानसिक ताण आणि चिंतेमध्ये जगत आहे. प्रत्येकाची ही समस्या आहे. बाळांनो, तुम्ही या गोष्टीचा भ्रम का बनवत आहात? हा फक्त तुमच्या मनाचा एक भ्रम आहे. तुम्ही स्वतः दबावात आहात, तणावात आहात आणि म्हणूनच तुम्हाला सगळे जग तसे दिसत आहे. एकदा एका साधकाने मला विचारले, महाराज, लग्न करून अध्यात्माच्या नावावर चालणे चांगले की लग्न न करता एकटे चालणे चांगले? कोणता मार्ग सर्वात श्रेष्ठ आहे? मी त्याला म्हणालो, बाबा रे, तू तर तुझ्या पत्नीचे आणि मुलांचे नावच दबाव, ताण आणि यातना असे ठेवून दिले आहेस. मी तुम्हाला कधीच असे सांगणार नाही. तुम्ही संसार सोडून अध्यात्माच्या मार्गावर चला. तुम्ही ज्या कुठल्या मार्गावर चालत असाल, मग तो संसाराचा असो वा विरक्तीचा, तुमच्या सोबत फक्त योग म्हणजे एक आंतरिक सजगता घेऊन चला. जर अंधार असेल आणि तुम्ही उत्तर दिशेला जात असाल किंवा दक्षिण दिशेला, तुम्ही सोबत टॉर्च घेऊनच जाता. टॉर्च सोबत असेल तर रस्ता सुकर आणि प्रकाशमय होतो. तसेच तुमच्या जीवनाचा मार्ग कोणताही असो, आंतरिक सजगता तो मार्ग अधिक सुंदर आणि सोपा करेल. कारण तुमच्या काही गरजा होत्या, शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि कदाचित आर्थिक सुद्धा. जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा तुम्ही एक संपूर्ण मनुष्य म्हणून जन्माला आलात. पत्नी किंवा मुलांसोबत नाही, पण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण लग्न करतो. लग्न हा एक असा पॅकेज आहे जो आपल्या सर्व गरजा एकाच वेळी पूर्ण करतो. पण जेव्हा समोरची व्यक्ती तुमच्या या 5 गरजांपैकी एखादी गरज पूर्ण करायला नकार देते, तेव्हा तुम्हाला दबाव, ताण आणि यातना जाणू लागतात. एका गोष्टीची नेहमी जाणीव ठेवा, तुम्ही लग्न स्वतःच्या भल्यासाठी आणि स्वतःच्या गरजांसाठी केले होते. समोरच्यावर उपकार किंवा कोणताही त्याग केलेला नव्हता. जर ही कृतज्ञता मनात असेल तर तुम्ही आनंदाने जगाल. समोरच्याने तुमच्या 5ही गरजा पूर्ण नाही केल्या
तरी किमान 2-3 गरजा तो नक्कीच पूर्ण करतो. जर त्याने काहीच केले नसते तर तुम्ही आज एकत्र नसता. जशा समोरच्याकडून काही त्रुटी राहतात तसेच तुमच्याकडूनही समोरच्याच्या सगळ्या गरजा पूर्ण होत नसतील. जरी आज तुमचे नाते कितीही बिघडलेले असेल, जर तुम्ही मनापासून 100% इच्छा दाखवली ना, तर पुढील 3 दिवसात तुम्ही घरात एक शांततापूर्ण वातावरण तयार करू शकता. काही नाही तर किमान तुम्ही स्वतः शांत राहून पहा. घरामध्ये आपोआप शांतता पसरू लागेल. माझ्या राजांनो, ज्यांनी अजून लग्नच केलेले नाही त्यांना मी सांगेन की तुमचे निर्णय सामाजिक मजबुरीतून घेऊ नका. तुमच्या सजग गरजेनुसार घ्या. शांतपणे बसून विचार करा. आज तुमच्या ज्या गरजा आहेत त्या पुढील 5 किंवा 10 वर्षानंतरही तितक्याच महत्त्वाच्या राहतील का? जर ती गरज खरोखरच तीव्र असेल तरच संसाराचा मार्ग निवडा. जर ती गरज तात्पुरती असेल तर तुम्ही इतर साधनांनीही ती पूर्ण करू शकता. त्यासाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य बांधून घेण्याची गरज नाही. अनेकांच्या गरजा तीव्र नसतात, पण सामाजिक दबावामुळे ते लग्न करतात आणि नंतर आयुष्यभर पती पत्नीमध्ये वाद होत राहतात. कारण जेव्हा तुम्ही मजबुरीतून निवड करता तेव्हा तुम्हाला गुलामगिरीचा अनुभव येतो आणि तुम्ही तुमची भडास, तुमचा राग समोरच्यावर काढता. प्रश्न हा नाही की तुम्ही काय करत आहात. प्रश्न हा आहे की तुम्ही ते कशा पद्धतीने करत आहात. तुम्ही काय करता हे तुमच्या गरजा ठरवतात, पण तुम्ही ते कसे करता यावरून तुमच्या जीवनाचे स्वरूप ठरते. आफ्रिकेमध्ये एक सुंदर म्हण आहे, जर तुम्हाला खूप लांबचा प्रवास करायचा असेल तर लोकांसोबत चला, आणि जर तुम्हाला कमी अंतराचा प्रवास वेगाने करायचा असेल तर एकटे चला. तसेच गौतम बुद्धांनी एक प्रश्नाचे उत्तर देताना सांगितलेले आहे, मूर्ख माणसासोबत चालण्यापेक्षा एकटे चालणे कधीही श्रेयस्कर आहे. हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे. हे जीवन एक छोटासा प्रवास आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्हाला तुमचे नाते संबंध आणि कौटुंबिक जीवन अत्यंत सुंदर पद्धतीने निभवायचे असेल तर तुमचे मानसिक आणि भावनिक ढाचे हे एका मूळ सत्यावर आधारित असले पाहिजे. ते सत्य म्हणजे आपण सर्व नाशवंत आहोत. या सृष्टीमध्ये आपण अमर नाही. जर तुम्हाला सतत हे भान असेल की हे जीवन अत्यंत छोटे आहे आणि कोणत्याही क्षणी आपला मृत्यू होऊ शकतो,
तर तुमचे जगणे एकदम शिस्तबद्ध होईल. जेव्हा तुम्हाला ठाऊक असते की वेळ वाळूसारखी हातातून निष्ठत चालली आहे, तेव्हा तुमच्याकडे कोणावर नाराज होण्यासाठी, चिडचिड करण्यासाठी किंवा वाद घालण्यासाठी वेळच उरणार नाही. आज आपण तासनतास हताश होऊन बसतो, भांडत राहतो, कारण आपल्या मनाला वाटते की आपण कधीच मरणार नाही. आपण अमर असल्यासारखे वागतो. हीच आपली सर्वात मोठी चूक आहे. आपण फक्त मागच्या पिढीकडून बॅटन घेऊन पुढच्या पिढीकडे सोपवणारे एक माध्यम आहोत. वेळ खूप वेगाने पळत आहे. जर तुम्ही आनंदी आणि समाधानी असाल, 100 वर्षाचे आयुष्यही तुम्हाला एका क्षणासारखे वाटेल. मग या छोट्याशा प्रवासात तुम्हाला ताण, दबाव आणि अस्तव्यस्ततेसाठी वेळ मिळतोच कसा? म्हणूनच साधकांनो, हे जीवन जितके गरिमामय, आनंदी आणि समाधानी बनवता येईल तितके बनवा. या अथांग ब्रह्मांडीय ऊर्जेला जाणून घेण्याआधी किमान स्वतःच्या या मानवी रूपाचा तरी अनुभव घ्या. दररोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर आपल्या दत्तधाम सरकारच्या अधिकृत चॅनलवर उपलब्ध असलेली संकल्प प्रार्थना नक्की करा. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या अनुसंधानात राहून अंतःकरणात एक शुद्ध संकल्प करता, तेव्हा तुमच्या जीवनातील सर्व विनाकारण येणारे ताण आणि वाद एका क्षणात नाहीसे होतात. निसर्गाचे हे सत्य ओळखा. बेवकूफीसारखा वेळ वाया घालवू नका आणि आत्मभानाने जगा. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. सर्वांचे कल्याण असो. श्री गुरुदेव दत्त.